जळगावात घडली अमरावतीच्या परतवाडासारखी धक्कादायक घटना। खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला केलं ब्लॅकमेलिंग। संशयित आरोपी तरुणाला पोलिसांनी केली अटक। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात अमरावतीच्या परतवाडासारखीच तरुणींच्या फसवणुकीची एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे। एका तरुणाने तरुणीशी मैत्री करत तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले। नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला शरीर सुखासाठी ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार घडलाय। धक्कादायक बाब म्हणजे त्याने तरुणीला धमकी देत तिच्याकडून लाखो रुपये तसंच सोनंही घेतल्याचं समोर आलंय। हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। व्हिडिओमध्ये पोलीस ज्या तरुणाला घेऊन जात आहे तोच या प्रकरणातील संशयित आरोपी आहे। यश महेंद्र जैन असं त्याचं नाव आहे। त्याच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यश आणि पीडित तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असताना एकमेकांच्या संपर्कात आले होते। त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर जवळीक वाढली। नंतर त्याने व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल दरम्यान पीडित तरुणीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले। त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याने वेळोवेळी तरुणीकडून पैशांची मागणी देखील केली। तो एवढ्यावर थांबला नाही। तिला भेटण्यासाठी भाग पाडत त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली। भीतीपोटी तरुणीने त्याला फोन पे व रोख स्वरूपात सुमारे 8.25 लाख रुपये तसंच सुमारे 90 ग्रॅम सोनंही दिल्याचं तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलंय। सतत त्रास दिला जात असल्याने अखेर कुटुंबियांच्या मदतीने तरुणीने पोलिसात धाव घेतली। चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये आपण काल एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये एक एबीसी जी पीडित होती तिच्या ओळखीतलाच एक आरोपी आहे यश महेंद्र जैन यांचे त्यांनी म्हणजे आरोपीने पीडितेचे काही व्हिडिओज व्हायरल केले आणि तिला धमकी दिलेली आहे आणि त्यांचे काही प्रायव्हेट ऍक्ट त्याच्यामध्ये देखील त्यांनी शूट केलेले आहेत आणि असं सांगून त्यांनी जवळजवळ 8 लाखाचं पीडितेकडनं आतापर्यंत ब्लॅकमेल करून अशी वसुली केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे। त्याच्याकडे जेवढे मोबाईल वगैरे होते ते देखील आपण जप्त केले। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी यशला तात्काळ